हॅलो. आज आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन अँड ट्रबल शूटिंग या चॅप्टर मधला पार्ट 5 पाहणार आहोत. त्यातला आता अँटीव्हायरसचा आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत, क्विक हिल अँटीव्हायरस, क्विक हिल टोटल अँटीव्हायरस. इथे आपल्याला एक ग्रीन कलर मध्ये एक बॉक्स दिसतोय, क्विक हिल टोटल सिक्युरिटी. ज्यावेळेस आपण अँटीव्हायरस परचेस करतो किंवा घेतो तर त्यावेळेस आपल्याला असं पॅकेट भेटतं. त्यानंतर इथे एक विंडोजचे चित्र दाखवले. तर हा अँटीव्हायरस जो आहे तर हा विंडोज बेस्ड अँटीव्हायरस आहे. अँटीव्हायरस हे 1 वर्ष 3 वर्ष या पिरियडमध्ये सुद्धा आपल्याला भेटतात. आपल्याला जर 1 वर्षाचा जर लागत असेल तर आपण 1 वर्षाचा घेऊ शकतो. त्याच्यानंतर 3 वर्षाचा पण असतो. तर आपल्याला जो अँटीव्हायरस पाहिजे तो आपण घेऊ शकतो. इथे दाखवले क्विक हिल टोटल सिक्युरिटी हा अँटीव्हायरस. तर हा अँटीव्हायरस खूप हेवी आहे. वापरण्यास सुद्धा सिक्युरिटी वगैरे त्याच्यामध्ये व्यवस्थित आहे. वापरायला पण तो चांगला आहे. हा जो अँटीव्हायरस आहे तर हा अपडेटेड रोज त्याला डेली अपडेट लागतात. अपडेट वगैरे त्याचे घ्यावे लागतात. हा जो अँटीव्हायरस आहे अपडेट केल्यानंतर आपण जे पायरेटेड ओएस वगैरे वापरतो तर त्या ऑटोमॅटिकली त्याचे जे मायक्रोसॉफ्टचे अपडेशन वगैरे आहे तर ते ह्या अँटीव्हायरसमुळे आपल्याला घ्यायला भेटतात. या अँटीव्हायरसला डेली इंटरनेट लागतं. आपण जे इंटरनेट वगैरे यूज करतो मोबाईलला असो किंवा PC लॅपटॉपला, तर ते इंटरनेट या अँटीव्हायरसला डेली लागतं. जर इंटरनेट वगैरे जर नसलं तर ते अपडेट वगैरे त्याचे असतील किंवा मग तो चालणं स्लो वगैरे होतं, सिस्टीम त्याने स्लो होते. हा अँटीव्हायरस जो आहे तर हा सर्व्हर, जेणेकरून जे मोठमोठे सर्व्हर्स वगैरे आहे, बँक्स वगैरे आहेत, त्यानंतर इम्पॉर्टंट जे काही ऑफिसेस वगैरे आहेत तर त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात हा वापरला जातो. आता त्याचे आपण फ्युचर वगैरे पाहणार आहे. हा जो अँटीव्हायरस आहे क्विक हिल टोटल सिक्युरिटी, तर याचे फ्युचर वगैरे आपण पाहणार आहोत. त्यातलं पहिला फ्युचर आहे अँटी स्पायवेअर. अँटी स्पायवेअर गुप्त स्वरूपामध्ये सिस्टीममध्ये देखरेख ठेवण्याचे काम करतो. तसेच वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन एकत्र आणण्याचे काम हा करत असतो. हा जो अँटी स्पायवेअर हे जे फीचर आहे तर गुप्त स्वरूपामध्ये सिस्टीममध्ये देखरेख ठेवण्याचं काम करत असतो. तसेच वेगवेगळ्या प्रकारची जी इन्फॉर्मेशन आहे तर तिला काय एकत्र आणण्याचे काम हा अँटी स्पायवेअर करत असतो. तो आपल्याला दिसत नाही किंवा बघता येत नाही, पण तो काय करतो, गुप्त स्वरूपामध्ये आपले जे काही काम आहे किंवा मग त्याचे जे काही काम आहे तर ते करत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारची जी इन्फॉर्मेशन असते, माहिती जी असते तर हा एकत्र ठेवत असतो किंवा एकत्र आणण्याचे काम हा करत असतो. त्यानंतर सेकंड आहे अँटी मालवेअर. अँटी मालवेअर हा एक प्रकारचा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. काय सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो IT सिस्टीमवरील दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअर मालवेअर तसेच वैद्यकीय संगणकीय डिव्हाइस टाळण्यासाठी, शोधण्यासाठी आणि काढण्यासाठी डिझाईन केलेला आहे. तर हा एक प्रकारचा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो IT सिस्टीममध्ये वापरला जातो किंवा मग त्या सॉफ्टवेअरमध्ये वापरला जातो. त्याची जी वैयक्तिक माहिती वगैरे आहे किंवा मग ते डिव्हाइस वगैरे आहे ते टाळण्यासाठी किंवा मग ते काही शोध वगैरे घ्यायचं जर असेल किंवा मग काही डिझाईन वगैरे काढायची असेल तर त्याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे अँटी मालवेअर सॉफ्टवेअर स्वतंत्र संगणक डिव्हाइसेस, गेटवे सर्व्हर किंवा समर्पित नेटवर्क उपकरणावर स्थापित केले जाऊ शकते. हे एक क्लाउड म्हणून, हे जे काय अँटी मालवेअर जे आहे तर एक क्लाउड म्हणून सुद्धा विकत घेऊ शकतो किंवा मग आपण वापरू शकतो. त्यानंतर तिसरा आहे अँटी रूट किट. अँटी रूट किट हे एक मुक्त सॉफ्टवेअर आहे. आपल्याला एक मोफत भेटलेलं हे काय एक सॉफ्टवेअर आहे. जेव्हा सिस्टीमवर व्हायरस अटॅक होतो तेव्हा सिस्टीमला रूट करण्यासाठी किंवा सिस्टीमला स्कॅन करण्यासाठी याचा उपयोग करतात. हे काय एक मोफत भेटलेलं आपल्याला सॉफ्टवेअर आहे. जेव्हा सिस्टीमवर ऑटोमॅटिकली किंवा अचानक व्हायरस अटॅक होतो तर त्या सिस्टीमला रूट करण्यासाठी, म्हणजे एका सिस्टीमवरून दुसऱ्या सिस्टीमवरती किंवा मग एका पाथवरून दुसऱ्या पाथवरती रूट करण्यासाठी किंवा मग ट्रान्सफर करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, याचा उपयोग केला जातो. त्याचनंतर त्याची जी स्कॅनिंग वगैरे आहे किंवा मग स्कॅन वगैरे करण्यात त्याचा आपल्याला उपयोग होतो. त्यानंतर चौथा आहे पॅकर आयडेंटिफिकेशन. पॅकर आयडेंटिफिकेशन मालवेअर व्यवस्थितरित्या शोधण्यासाठी या पॅकरचा उपयोग केला जातो. मालवेअर हा काय की एक प्रकारचा व्हायरस आहे, तर त्याला व्यवस्थितरित्या शोधण्यासाठी
या पॅकरचा उपयोग केला जातो. त्याला घुसू देत नाही किंवा मग जर एखाद्या फाईलमध्ये जर तो बसलेला असला किंवा मग गेला असला तर त्याला शोधण्यात हा पॅकर आयडेंटिफिकेशन जो फीचर आहे तर त्याचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचा आहे DNA स्कॅन. हे लॅपटॉप व डेस्कटॉप यांना संरक्षण देण्याचे काम करते. हे खूप जलद गतीने व्हायरस स्कॅनिंग करण्यास मदत करते. हे काय की लॅपटॉप व डेस्कटॉपला काय करते, संरक्षण देण्याचं काम करते किंवा मग त्याची देखभाल करतात. त्यानंतर हे खूप जलद गतीने व्हायरस स्कॅनिंग करण्यास मदत करतात. तर खूप प्रचंड प्रमाणामध्ये किंवा मग अगदी जलद गतीने काय तो व्हायरस स्कॅन करण्यास सुरुवात होतात व म्हणजे स्कॅनिंग प्रोसेस जी आहे तर ती खूप फास्टली करण्यास सुरुवात करतात. त्यानंतर पुढचा आहे ईमेल प्रोटेक्शन. आपल्या ईमेलला मालवेअर, स्पॅम आणि व्हायरसमधून इनबाउंड संदेश फिल्टर करणारे संरक्षण देते. आपले काम चालू झाल्यावर ऑटोमॅटिकली ईमेल स्कॅनिंग चालू होण्यास सुरुवात होते. आपल्या ईमेलला मालवेअर म्हणजेच काय, एक हा व्हायरस आहे तर हा सिस्टीममध्ये अचानक कधीही घुसू शकतो, त्या सिस्टीमला इन्फेक्टेड करू शकतो. तसेच स्पॅम आणि व्हायरसमधून इनबाउंड संदेश फिल्टर करण्याचा हा काय करतो, संरक्षण देतो. तसेच आपले काम चालू झाल्यानंतर सपोज आपण आपली सिस्टीम ऑन केली, ईमेल वगैरे ऑन केला तर त्याच्यानंतर ते काय ऑटोमॅटिकली ईमेल स्कॅनिंग सुरुवात होते किंवा मग चालू होते. आपल्याला ती चालू करावी लागत नाही, त्या ऑटोमॅटिकली त्याची जी स्कॅनिंग सिस्टीम आहे त्याची जी प्रोसेस आहे तर ती चालू होते किंवा मग त्याचे काम करायला सुरुवात करतो. त्यानंतर सातवा आहे सेल्फ प्रोटेक्शन. तर हा सेल्फ प्रोटेक्शन काय, सिस्टीमला इजा होण्यापासून, नुकसान होण्यापासून सुरक्षित ठेवते. हा जो त्याची जी त्याचा सुरक्षा तो करू शकतो किंवा मग सिस्टीमला इजा पोहोचू देत नाही, नुकसान पोहोचू देत नाही, त्याची जी सेफ्टी आहे तर तो स्वतः घेऊ शकतो, त्याची जी काळजी आहे तर तो स्वतः घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या ज्या महत्त्वाच्या वगैरे काही इम्पॉर्टंट फाईल वगैरे असतात, आपण ऑफिसमध्ये सपोज ऑफिस असेल, त्याच्यानंतर भरपूर मोठमोठ्या कंपनीज वगैरे असतात, तर जी काही माहिती आहे तर ती काय तो गुप्त स्वरूपामध्ये तसे ते स्वतःच ठेवतो किंवा मग सेल्फ प्रोटेक्शन म्हणून तो त्याला ठेवू शकतो. ती जी फाईल आहे तर ती कोणी हॅकिंग वगैरे करू शकत नाही. त्यानंतर आठवा आहे एंटरटेनमेंट मोड. तर हा एंटरटेनमेंट मोड काय की आपण गाणे, म्युझिक वगैरे बघतो, भरपूर असे विविध साधने असतील, प्रसाधने असतील तर त्याचा उपयोग करतो. त्याच्या थ्रू होणारे स्प्रेड, त्याच्या थ्रू व्हायरस जे स्प्रेड वगैरे होतात तर त्यांना स्टॉप करण्याचे काम हा एंटरटेनमेंट करत असतो. एनेबल डिसेबल ज्या त्याच्या ज्या सेटिंग्स वगैरे आहेत तर ते याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्याचप्रमाणे आपण त्याला स्टॉप करू शकतो. त्यानंतर एमर्जन्सी सीडी. तर हा एमर्जन्सी सीडी काय, आपण आपली सीडी डीव्हीडी स्कॅन करू शकतो, त्यातील व्हायरस काढून टाकू शकतो. आपण आपल्या पीसीला जर अँटीव्हायरस जर असला तर एखादी आपली सीडी असेल, डीव्हीडी असेल तर ती आपण सीडी रायटरमध्ये टाकून त्याच्यातला जो व्हायरस आहे तर तो ह्या अँटीव्हायरस थ्रू आपण स्कॅन करून त्याचा जो व्हायरस आहे तो काढू शकतो. त्यानंतर पुढचा आहे नेटिव्ह बूट स्कॅन. तर यामध्ये काही फाईल विंडोज चालू असताना हटवल्या जात नाही. ऑपरेटिंग सिस्टीम फाईलमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गामुळे फक्त एकच प्रोग्राम एका फाईलमध्ये एकाच वेळी प्रवेश करू शकतो. तर हा नेटिव्ह बूट स्कॅन काय की यामध्ये काही फाईल म्हणजे विंडो जर चालू असली तर त्या हटवल्या जात नाही, डिलीट होत नाही किंवा नष्ट होत नाही. आणि त्याचप्रमाणे ऑपरेटिंग सिस्टीम फाईलमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गामुळे फक्त एकच जो प्रोग्राम आहे तर तो काय फाईलमध्ये प्रवेश करू शकतो किंवा मग शिरू शकतो किंवा मग काम करू शकतो. तर हा जो नेटिव्ह बूट स्कॅन आहे तर याचं जे फीचर आहे तर आपली जर विंडो जर चालू जर असली, त्याच्यातल्या ज्या फाईल असल्या तर त्या विंडो चालू असताना हटवता येत नाही. त्याचप्रमाणे फक्त एकच प्रोग्राम एका फाईलमध्ये एकाच वेळी काय करू शकतो, प्रवेश करू शकतो. भरपूर अशा वेगवेगळ्या फाईल, संच वगैरे असतील तर मग ॲट अ टाइम 9-10 फाईल अशा आपण त्याच्यामध्ये वर्किंग करू शकत नाही. एका वेळेस एकाच फाईलमध्ये आपण काम करू शकतो किंवा मग प्रवेश करू शकतो. त्याचनंतर पुढचा आहे फायरवॉल. तर हा फायरवॉल जो आहे तर तो खूप महत्त्वाचा पार्ट आहे, सिस्टीम मधला खूप महत्त्वाचा पार्ट आहे. विंडोज फायरवॉल हे एक सॉफ्टवेअर आहे जे सिक्युरिटी गार्ड प्रमाणे काम करतं. जशी प्रत्येक सिस्टीमला सिक्युरिटी असते तसेच आपल्या कम्प्युटर, लॅपटॉपला सिक्युरिटी म्हणून हा फायरवॉल काम करत असतो. एका सिक्युरिटी गार्ड प्रमाणे हा काय आपल्या सिस्टीम मध्ये काम करत असतो. येणारे जाणारे जे व्हायरस वगैरे आहे ते स्टॉप करण्याचा हा काम करत असतो. नेटवर्क किंवा इंटरनेटवरून येणारी माहिती तो तपासतो आणि फायरवॉलच्या सेटिंग्स प्रमाणे ती माहिती पाठवायची की नाही
हे ठरवतं. सर्व नेटवर्क थ्रू किंवा इंटरनेटवरून येणारी जाणारी जी माहिती आहे तो तपासतो. त्याच्यानंतर फायरवॉलच्या सेटिंग प्रमाणे ती माहिती पाठवायची की नाही किंवा मग स्टॉप करायची, पाठवायचीच नाही, तर हे तो ठरवत असतो. जर व्यवस्थित जर चेक केली आणि जर पाठवायची जर म्हणली तर जी प्रोसेस आहे पाठवायची तर ती पुढे जाणार आहे. त्यानंतर जी फाईल पाठवायची नाही तर ती जी प्रोसेस आहे तो तिथे स्टॉप करणार आहे. जर एखादी फाईल दुसऱ्या प्रोग्रामद्वारे वापरली जात असेल किंवा एखादी सिस्टीम फाईल असेल जी ऑपरेटिंग सिस्टीमवर चालू असताना सतत वापरली जात असेल तर व्हायरस स्कॅनर त्या दुरुस्त करण्यासाठी त्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. सपोज एक जी फाईल आहे ती तुम्ही वारंवार वापरताय, रोज रोज वापरताय, पण तिच्यामध्ये ज्या वेळेस ऑपरेटिंग सिस्टीम चालू असताना सतत वापरली जात असेल व्हायरस स्कॅनर त्या दुरुस्त करण्यासाठी, म्हणजे ती जर डेली आपण वापरत असाल त्याच्यामध्ये जो व्हायरस आहे तर तो व्हायरस स्कॅनर करण्यास तो काय प्रवेश करू शकत नाही किंवा मग त्याला अर्निंग देऊ शकत नाही. त्यामुळे हा जो फायरवॉल आहे तर तो खूप महत्त्वाचा पार्ट आहे. एक सिक्युरिटी गार्ड प्रमाणे काम करतो. येणाऱ्या जाणाऱ्यांना तो स्टॉप करतो. जे काही सेटिंग्स आहे त्यानुसार तो सिस्टीममध्ये आत प्रवेश देतो आणि ज्या फाईल वगैरे त्याला घ्यायच्या नसतील तो तिथे स्टॉप करतो, त्यांना आतमध्ये घेत नाही. त्यानंतर पुढे आहे ईमेल सिक्युरिटी. मेल बऱ्याचदा मालवेअर, स्पॅम आणि फिशिंग आक्रमण पसरवण्यासाठी वापरला जातो. मॅडम आवाज नाही. त्यानंतर पुढचा आहे ईमेल सिक्युरिटी. वेब सुरक्षा, सायबर सिक्युरिटी त्या म्हणूनच देखील ओळखली जाते. याचा उपयोग सायबर अटॅक पासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. पुढचा आहे वेब सिक्युरिटी, वेब सुरक्षा, सायबर सिक्युरिटी. तर याला मराठी सायबर सिक्युरिटी असं म्हटलं जातं, म्हणून देखील ओळखली जाते. त्याचा जो नाव आहे किंवा त्याचं जे रचना आहे तर ती सायबर सिक्युरिटी म्हणून केली आहे. याचा उपयोग सायबर अटॅक पासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. याचा जो उपयोग आहे तर तो सायबर अटॅक पासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. बहुतेक वेळा आपण बघतो अचानक सायबर अटॅक वगैरे होतो किंवा हॅकिंग वगैरे होते. एखाद्याचा जो एखाद्याची जी सिस्टीम वगैरे असतात तर ती हॅक होत असते. तर हा जो वेब सिक्युरिटी आहे याच्यामुळे जो सायबर अटॅक जो आहे तर त्यापासून संरक्षण होतं. त्यानंतर पुढचा आहे USB ड्राईव्ह. त्यानंतर पुढचा आहे USB ड्राईव्ह प्रोटेक्शन. मालवेअर अटॅक पासून संरक्षण करते. मालवेअर हाच काय एक व्हायरस आहे तर याच्यापासून संरक्षण करते किंवा मग त्याला त्याच्यापासून जो अटॅक होतो तर तो स्टॉप करण्यास त्याची मदत होते. USB मध्ये आपण PD वगैरे वापरतो. आपले PD वगैरे असेल, USB ड्राईव्ह, वेगवेगळे ड्राईव्ह वगैरे आपण वापरत असतो किंवा हार्ड डिस्क वगैरे असतात, पॉकेट हार्ड डिस्क वगैरे असतात तर ते वापरतो. तर त्यांना मालवेअर अटॅक होण्यापासून हा संरक्षण करत असतो. त्यानंतर डेटा थीफ प्रोटेक्शन. डेटा चोरी जाण्यापासून संरक्षण. जो काही डेटा आहे तर तो आपला चोरला जाऊ शकतो. सिस्टीम मध्ये हॅकिंग होऊ शकते. कोणीतरी आपली सिस्टीम दुसरीकडे चालवू शकतं तर त्यापासून काय संरक्षण होतं. ह्या डेटा थीफ प्रोटेक्शन या फीचरमुळं आपली जी सिस्टीम आहे तर ती चोरी जात नाही किंवा मग जो डेटा आहे तो कोणी चोरत नाही. त्यानंतर आपली जी ॲज इट इज ही सिस्टीम आहे तर ही सिस्टीम दुसरीकडे कोणी वापरू शकत नाही. आपल्या ज्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट फाईल असतील, महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स वगैरे असतात तर त्याची चोरी होऊ शकत नाही. त्यानंतर प्रायव्हसी प्रोटेक्शन. तर हा प्रायव्हसी प्रोटेक्शन काय, आपली स्वतःची माहिती आपल्याजवळ ठेवू शकतो. प्रायव्हसी प्रोटेक्शन, आपली जी स्वतःची इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे तर ती आपल्या जवळच ठेवतो. दुसरी इतरत्र कोणालाही ती स्प्रेड होऊ देत नाही किंवा त्याच्यावरती काम करू देत नाही. सपोज कंपन्या असतील, ऑफिस असतात, त्याच्यामध्ये जर एखादी जर फाईल वगैरे असेल तर ती दुसऱ्याला शेअर करत नाही. आपली जी फाईल आहे तर ती आपल्या जवळच ठेवतो किंवा मग आपली कोणाशी शेअर करत नाही, तो स्प्रेड करत नाही. त्यानंतर पुढचा आहे PC ट्युनिंग. मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठी उपयुक्त सॉफ्टवेअर. हे काय मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठी उपयुक्त सॉफ्टवेअर आहे आणि संच आहे की जे संगणक प्रणाली व्यवस्थापित, देखभाल, ऑप्टिमाइज, कॉन्फिगरेशन आणि समस्या निवारण करण्यास मदत करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. हे जे मायक्रोसॉफ्ट ट्युनिंग जे सॉफ्टवेअर आहे किंवा मग हे जे फीचर आहे तर हे मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठी खूप महत्त्वाचं आहे. संगणक प्रणाली व्यवस्थापन यांचे जे देखभाल असेल, त्यानंतर ऑप्टिमायझेशन असेल, सिस्टीमचं आपल्या कॉन्फिगरेशन असेल तर त्याला
समस्या निवारण करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी डिझाईन केलेले आपली जी सिस्टीम आहे तर तिला मायक्रोसॉफ्ट थ्रू मदत करण्यासाठी ह्या पीसी टूलिंगचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचा आहे ट्रॅकिंग. ट्रॅकिंग ही ऑन स्क्रीन पॉइंटर किंवा कर्सरची इनपुट डिव्हाइसच्या कर्सरची संक्रमित हालचाल असते. ट्रॅकिंग म्हणजेच काय की आपण काहीतरी वर्किंग करतोय, सिस्टीम वरती वर्किंग करतोय, पण आपण ते कशाच्या तरी सहाय्याने करतोय, कुठली तरी डिव्हाइस वगैरे आहे. फॉर एक्झाम्पल इथे माऊस दिलाय, माऊस वरती जसं जसं कर्सर फिरवतोय तसा तसा तो सिस्टीमवर आपल्याला दिसतोय, तर त्यालाच काय म्हटलं आता ट्रॅकिंग. जे काही आपण हालचाल करतो किंवा मग त्याला जो जो माऊस आहे त्याचा जो विंडोज वरती किंवा मग स्क्रीनवरती आपण जो काही रोटेशन करतोय किंवा मग फिरवतोय, तर त्याचप्रमाणे तो त्याची हालचाल करतो किंवा त्याचं काम करतो. सपोज कर्सर इथे थांबवलाय तर तो काय झाला, स्टॉप झालाय. त्याच्यानंतर पुन्हा फिरवलाय तर तो काय पुन्हा फिरतोय. जशी आपण त्याला इन्फॉर्मेशन देऊ किंवा मग जसं त्याला वर्किंग करायला लावू तसं तो त्याचे वर्किंग करत असतो. इथे फॉर एक्झाम्पल माऊसचा कर्सर काय जसा फिरू स्क्रीनवरती तसा फिरतो. तर हे बघितले या अँटीव्हायरसचे फीचर. क्विक हिट टोटल सिक्युरिटी जो अँटीव्हायरस आहे तर त्याचे हे फीचर. पहिला अँटी स्पायवेअर. याच्यामध्ये काय गुप्त स्वरूपामध्ये आपली जी इन्फॉर्मेशन आहे, जी सिस्टीम आहे तर ती काय काम करत असते किंवा मग एकत्र वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती एकत्र आणण्याचं काम हा करत असतो. त्यानंतर दुसरा आहे अँटी मालवेअर. तर हा काय एक प्रकारचा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे आणि हा IT सिस्टीम वरती दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअर तसे वैयक्तिक संगणकीय डिव्हाइस टाळण्यासाठी किंवा शोधण्यासाठी त्यानंतर हा काय डिझाईन केलेला आहे. हे क्लाउड म्हणून सुद्धा काय विकत आपण घेऊ शकतो. त्यानंतर तिसरा पाहिला आपण अँटी रूट किट. तर हा काय आपल्याला मुक्त भेटलेलं किंवा मोफत भेटलेलं काय सॉफ्टवेअर आहे. जेव्हा सिस्टीमवरती अटॅक होतो तेव्हा सिस्टीमला लगेच दुसऱ्या सिस्टीमवर रूट करण्यासाठी किंवा मग अचानक काय करतो तो डायरेक्टली स्कॅनिंग करण्यास सुरुवात करतो. त्यानंतर चौथा पाहिला पॅकर आयडेंटिफिकेशन. याच्यामध्ये काय मालवेअर व्यवस्थितरित्या शोधण्यासाठी. मालवेअर हा काय एक प्रकारचा व्हायरस आहे तर त्याला शोधण्याचं काम हा व्यवस्थित करत असतो. त्याच्यानंतर पुढचा आहे DNA स्कॅन. तर हे काय लॅपटॉप व डेस्कटॉप यांना संरक्षण देण्याचे काम करते. लॅपटॉपला किंवा डेस्कटॉपला किंवा डेस्कटॉपला संरक्षण देण्याचे काम हा करत असतो. त्याचप्रमाणे खूप जलद गतीने काय होते व्हायरस स्कॅनिंग होण्यास मदत होते. त्याच्यानंतर पुढचा आहे ईमेल प्रोटेक्शन. आपल्या ईमेलला मालवेअर, स्पॅम, व्हायरस म्हणून इनबाउंड संदेश फिल्टर करणारे संरक्षण देते. आपले काम चालू झाल्यावर ऑटोमॅटिकली ईमेल स्कॅनिंग चालू होण्यास सुरुवात होते. ज्यावेळेस आपण PC ओपन करतो, सिस्टीम ओपन करतो, तर त्यावेळेस आपल्याला स्कॅनिंग करावं लागत नाही. त्यावेळेस तो काय होतो ऑटोमॅटिकली स्कॅन करण्यास सुरुवात करतो. त्यानंतर सातवा पाहिला सेल्फ प्रोटेक्शन. सिस्टीमला इजा पोहोचू नये, नुकसान होऊ नये म्हणून काय तो करतो सिस्टीमला सुरक्षित ठेवतो. त्यानंतर आठवा आहे एंटरटेनमेंट. जे म्युझिक वगैरे आहे, गाणे वगैरे जे एंटरटेनमेंटचे जे काही प्रसारणे साधने असतील तर त्याच्यामुळे होणारा व्हायरस स्प्रेड होणारा तो काय करतो स्टॉप करतो. त्याच्यानंतर पुढचा पाहिला इमर्जन्सी CD. आपली CD DVD आपण याच्यामध्ये स्कॅन करू शकतो किंवा मग वापरू शकतो. त्याच्यामधला जो व्हायरस आहे तो आपण काढून टाकू शकतो. त्याचप्रमाणे नेटिव्ह बूट स्कॅन. 10 नंबरचा पाहिला नेटिव्ह बूट स्कॅन. यामध्ये काही फाईल विंडोज चालू असताना हटवल्या जात नाही. याच्यामध्ये ज्या काही फाईल आहेत तर त्या विंडो चालू असताना हटवल्या जात नाही, डिलीट होत नाही. त्याचप्रमाणे ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये फाईल एका वेळी एकच जण काम करू शकतो किंवा एकदाच काय करू शकतो प्रवेश करू शकतो. त्यानंतरचा 11 नंबरचा पाहिला फायरॉल. तर हा खूप विंडोज सिक्युरिटी गार्ड प्रमाणे काय करत असतो काम करत असतो. खूप महत्वाचा सिस्टीम मधला हा पार्ट आहे फायरॉल. या अँटीव्हायरस मधलं पण फीचर महत्वाचं कुठलं आहे फायरॉल. तर एक गार्ड प्रमाणे सिक्युरिटी गार्ड प्रमाणे हा काम करत असतो. त्याचप्रमाणे नेटवर्क किंवा इंटरनेटवरून येणारी माहिती तो काय करतो तपासत असतो किंवा मग व्हायरस वगैरे दुरुस्त करण्यासाठी तो काय करतो काम करत असतो. त्याचनंतर 12 नंबरचा पाहिला ईमेल सिक्युरिटी.
मेल बऱ्याचदा मालवेअर, स्पॅम आणि फिशिंग आक्रमक पसरवण्यासाठी वापरला जातो. आपण मेल वगैरे यूज करतो तर तो भरपूर प्रमाणात फिशिंग आक्रमण पसरवण्यासाठी वापरला जातो. तर त्याला स्टॉप करण्याचं काम हा ईमेल सिक्युरिटी करत असतो. त्याचनंतर 13 नंबरचा आहे वेब सिक्युरिटी. वेब सुरक्षा, तर यालाच काय म्हटलं जातं, मराठीतला शब्द आहे सायबर सिक्युरिटी असं म्हणून सुद्धा याची ओळख आहे. तर याचा उपयोग सायबर अटॅक पासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. जो काही सायबर अटॅक होतो, जे काही सायबर गुन्हे वगैरे होता, आपली जी सिस्टीम वगैरे आहे तर तिला हॅक करण्याचा कोणीतरी प्रयत्न करतो, प्रयोग करत असतो, तर त्याला स्टॉप करण्याचं काम हा वेब सिक्युरिटी करत असतो. त्यानंतर पुढचा आहे USB ड्राईव्ह प्रोटेक्शन. USB ड्राईव्ह प्रोटेक्शन मालवेअर अटॅक पासून संरक्षण करते. जो मालवेअर आहे, व्हायरस आहे, तर त्याला अटॅक होतो, त्याच्यावरती त्याला जो अटॅक करू नये तो, तर त्यापासून संरक्षण करत असतं. त्यानंतर पुढचा आहे डेटा थीफ प्रोटेक्शन. डेटा काय चोरण्यापासून तो काय करत असतो, संरक्षण करत असतो. त्यानंतर 16 नंबरचा आहे प्रायव्हसी प्रोटेक्शन. आपली जी स्वतःची माहिती आहे तर ती आपल्या जवळच ठेवतो, दुसरीकडे स्प्रेड होऊ देत नाही किंवा मग दुसरीकडे कुणाला तो सांगत नाही, शेअर करत नाही कुणाशी, तो आपल्या जवळच ठेवतो फक्त. त्यानंतर 18 नंबरचा आहे PC ट्युनिंग. मायक्रोसॉफ्ट विंडोज साठी उपयुक्त सॉफ्टवेअर. हे काय मायक्रोसॉफ्ट साठी एक उपयुक्त सॉफ्टवेअर आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज साठी उपयुक्त सॉफ्टवेअर आहे, संच आहे. हा काय करतो, जे मायक्रोसॉफ्टचे जे अपडेट वगैरे असतील, फीचर वगैरे जे असतील, तर ह्या PC ट्युनिंगमुळे आपल्याला भेटतात. आपली जी सिस्टीम आहे किंवा मग ऑप्टिमायझेशन म्हणजे आपल्या सिस्टीमचं कॉन्फिगरेशन वगैरे आहे, तर त्याला सुद्धा काय करतो, तो रिफ्रेश करतो किंवा मग आपल्या सिस्टीमला अपडेट करतो. जे आपण लायसन वगैरे वापरत नाही विंडोजचं, तर ते आपल्याला मायक्रोसॉफ्टचे अपडेट वगैरे त्यामुळे आपल्याला भेटतात. या PC ट्युनिंगमुळे आपली जी सिस्टीम आहे तर ती आपली क्लीन होते. क्लीन म्हणजे पूर्ण डेटा आपला महत्वाचा तो इरेज करत नाही, पण जी सिस्टीम मध्ये जे अपडेशन वगैरे आहे किंवा मग रिफ्रेश करण्याचं काम हा करत असतो. आपली सिस्टीम पहिल्यासारखी पूर्णपणे ते ट्यूनर मारल्यामुळे, PC ट्यूनर मारल्यामुळे पूर्णपणे एकदम व्यवस्थित चालण्यास होते, स्पीडअप मध्ये ती चालते. त्यानंतर पुढचं आहे ट्रॅकिंग. पाहिलं आपण ट्रॅकिंग ही काय की आपण जसे कर्सरला काय करणार आहे किंवा मग एखाद्या डिव्हाइसला आपण जसं वर्किंग करणार आहे, सपोज फॉर एक्झाम्पल माऊस दिला, जसं जसं तो आपण कर्सर फिरवणार आहे तर तसं तसं काय करणार आहे, तो तो वर्किंग करणार आहे आणि त्याचं काम काय करत राहणार आहे, तो तसंच करत राहणार. फॉर एक्झाम्पल येथे माऊस. त्याच्यानंतर आता हा जो अँटीव्हायरस आहे तर याच्या इन्स्टॉलिंग स्टेप, सिस्टीम मध्ये हा इन्स्टॉल कसा करायचा तर ते पाहणार आहे आपण. अँटीव्हायरस आपल्या लॅपटॉप कम्प्युटरमध्ये कसा इन्स्टॉल करायचा त्याच्या स्टेप पाहणार आहे. प्रथम आहे CD रॉम ड्राईव्ह मध्ये CD इन्सर्ट करावी. जो CD ड्राईव्ह आहे तर त्याच्यामध्ये ही CD जी आहे तर ती काय करायची, इन्सर्ट करायची. ज्या वेळेस आपण पॅकेट घेतो किंवा मग परचेस करतो, इथे दाखवल्याप्रमाणे ज्या वेळेस आपण हा अँटीव्हायरस घेणार आहे तर त्यावेळेस आपल्याला असं एक पॅकेट भेटणार आहे आणि त्या पॅकेटमध्ये एक की आणि एक CD असणार आहे. त्या CD थ्रू तुम्ही काय करू शकता, तुमच्या सिस्टीम मध्ये हा अँटीव्हायरस इन्स्टॉल करू शकता. इथे सर्वांना एक पॅकेट दिसतंय ग्रीन कलरचं. फर्स्ट काय करायचं आहे, CD रॉम ड्राईव्ह मध्ये CD काय करायची आहे, इन्सर्ट करायची आहे. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन रन ऑप्शन वरती क्लिक करावी. ज्या वेळेस CD ड्राईव्ह मध्ये हा CD किंवा DVD तुम्ही टाकणार आहे तर आपल्याला पुढे रन ऑप्शन दिसणार आहे, तर त्या रन ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिसरा आहे सेटअप. रन केल्यानंतर प्रिपेअरिंग इन्स्टॉलेशन अशी विंडो आपल्याला स्क्रीनवरती दिसेल. ती इन्स्टॉलेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यावर सिस्टीम मेमरी स्कॅनिंग होण्यास काय होते, सुरुवात होते. ज्या वेळेस तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, सेटअप रन केल्यानंतर प्रिपेअरिंग इन्स्टॉलेशनची अशी विंडो दिसणार आहे आपल्याला समोर स्क्रीनवरती एक विंडो दिसणार आहे आणि ती इन्स्टॉलेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यावर सिस्टीम मेमरी स्कॅनिंग होण्यास सुरुवात होते. जी सिस्टीमची जी मेमरी आहे तर ती स्कॅन होण्यास सुरुवात होते. त्यानंतर ही स्टेप कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला चौथ्या स्टेपमध्ये मेमरी स्कॅन झाल्यानंतर आय एक्सेप्ट द लायसन टर्म्स असा मेसेज स्क्रीनवरती दिसेल. तेव्हा तिथे चेक बॉक्स मध्ये टिक करावी. तर हा जो आपण बघितला आता प्रत्येक सेटअप मध्ये आपल्याला जो आय एक्सेप्ट द लायसन टर्म्स असा मेसेज स्क्रीनवरती आपल्याला दिसत असतो, तर तिथे काय करायचं, चेक बॉक्स मध्ये टिक करावे. हा जो आय एक्सेप्ट द लायसन टर्म हा जो मेसेज आहे तर हा आहे मायक्रोसॉफ्टचा.
हा मेसेज जो आहे तर हा मायक्रोसॉफ्टचा मेसेज आहे. तो आपल्याला स्क्रीनवरती तेव्हा दिसतो. तिथे एक छोटा चेकबॉक्स असतो आणि तिथे आपल्याला काय करायचे, टिक. तर ती टिक टाकल्याशिवाय आपला जो सेटअप आहे तर तो पुढे जाणार नाहीये, आहे तसंच म्हणजे त्याच ठिकाणी स्टॉप असणार. ज्यावेळेस आपण तिथे टिक टाकणार आहे आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करणार आहे त्यावेळेस आपला सेटअप काय कंटिन्यू होणार आहे. 5 नंबर स्टेप. त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. त्यानंतर काय करायचं, नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचंय. 6वी स्टेप. सेटअप इन्स्टॉल होण्यास सुरुवात होते. आपण ज्यावेळेस नेक्स्ट बटनवरती क्लिक करणार आहे त्यावेळेस आपला जो सेटअप आहे, आपला जो इन्स्टॉलिंगचा जो सेटअप आहे तर तो काय कंटिन्यू का मग चालू होण्यास काय होते, सुरुवात होते. त्यानंतर 7व्या स्टेपमध्ये सेटअप कम्प्लिटेड सक्सेसफुली असा मेसेज स्क्रीनवरती शो होईल. त्यानंतर सेटअप इन्स्टॉल होण्यास सुरुवात झाल्यावर सेटअप कम्प्लिटली सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला शेवटी दिसेल. तर तो सेटअप सक्सेसफुली असा मेसेज दिसल्यावर आपल्याला काय ती हा जो मेसेज आहे अशी जी जिथे मेसेज दिसतोय तर अशी स्क्रीन आपल्याला समोर दिसणार आहे. त्यानंतर रजिस्टर नाऊ आणि रजिस्टर लेटर असे 2 ऑप्शन आपल्याला दिसतील. तिथे रजिस्टर नाऊ वरती क्लिक करावे. इथं काय सांगितलंय, रजिस्टर नाऊ आणि रजिस्टर लेटर असे 2 ऑप्शन आपल्याला दिसतील. स्क्रीनवरती रजिस्टर नाऊ आणि रजिस्टर लेटर असे 2 ऑप्शन दिसतील. तिथे रजिस्टर नाऊ वरती क्लिक करावे. रजिस्टर नाऊ जर केलं तर तुमचा जो सेटअप आहे तर तो कंटिन्यू होणार आहे, पुढे जाणार आहे. रजिस्टर लेटर जर केलं तर तुमचा जो सेटअप आहे तिथे स्टॉप राहणार आहे, पुढे जाणार नाही. रजिस्टर नाऊ वरती क्लिक केल्यानंतर एंटर युअर प्रोडक्ट की, एंटर युअर प्रोडक्ट की असा मेसेज आपल्याला दिसेल आणि प्रोडक्ट की एंटर करावी व नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. आता रजिस्टर नाव वरती आपण इथे रजिस्टर नाव वरती काय करणार आहे, क्लिक करणार आहे आणि एंटर युअर प्रोडक्ट की असा मेसेज आपल्याला दिसेल. तर तिथे आपली जी आपण जे पॉकेट घेतलंय किंवा मग खरेदी केलंय तर त्याच्यामध्ये काय एक आपल्याला की भेटलेली असते, एक सीडी आणि एक सीडी डीव्हीडीच असते, जेणेकरून डीव्हीडी आणि त्याचप्रमाणे एक की असते. तर ती की इथे काय करायची, इन्सर्ट करायची. इथे आपली जी प्रोडक्ट की आहे तर ती एंटर करा, तिथे जी की आहे तर ती एंटर करायची आहे व नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. ती जी की टाकणार आहोत आपण तर ती केअरफुली टाकायची, चुकवायची नाही. चुकली तर आपला जो सेटअप आहे तर तो पुढे जात नाही, रॉंग म्हणून तिथे आपल्याला मेसेज पडत असतो. रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन पेज फिलअप करण्यास येईल ते फिलअप करावे. रजिस्ट्रेशन, आता त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशनचं आपल्याला एक पेज दिसणार आहे तर ते फिलअप करावे. आता इथे रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, तर इथे आपण ज्या डीलरकडून घेतली, ज्या व्यक्तीकडून घेतली, ज्या दुकानातून घेतली, ऑफिसमधून घेतली, कंपनीमधून घेतली तर त्याचं नाव इथे येणार आहे. त्याचे जे डिटेल असतात ते तुम्हाला इथे फिलअप करायचे. त्याच्यानंतर 11 नंबरचं स्टेप आहे युजर इन्फॉर्मेशन पेज दिसेल, तिथे आपली इन्फॉर्मेशन फिलअप करणे. आता हे युजर इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर हे कस्टमरचं सपोज आपलं आहे तर याच्यामध्ये आपण आपलं फॉर एक्झाम्पल इथे दाखवलं नेम, मोबाईल नंबर, ईमेल आय डी इत्यादी. आता याच्यामध्ये भरपूर असतं, आपली कंट्री वगैरे सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर आपलं जे मोबाईल नंबर असतो, त्याचप्रमाणे भरपूर असे आपली जी पर्सनल जी इन्फॉर्मेशन असते तर ती सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला इथे येत असतं. तर आपण ती व्यवस्थित काय करायची आहे, फिलअप करायची आहे, चुकू द्यायची नाही. ईमेल आय डी वगैरे व्यवस्थित टाकायचा, मोबाईल नंबर वगैरे व्यवस्थित टाकायचा, जेणेकरून कधी कधी जर आपली की मिसिंग झाली किंवा मग चुकून आपली सिस्टीम फॉर्मॅट केली गेली तर आपल्याला हे जे सॉफ्टवेअर आहे अँटीव्हायरसचं तर हे पुन्हा इन्स्टॉल करावं लागतं. त्यावेळेस याचा आपल्याला खूप उपयोग होतो. आपल्या नावावरून किंवा आपल्या मोबाईल नंबरवरून आपण ती जी की आहे तर ती काय शोधू शकतो. त्यानंतर 12 नंबरला नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. हे युजर इन्फॉर्मेशनचं जे पेज आहे तर ते फिलअप केल्यानंतर नेक्स्ट बटनवरती आपल्याला काय करायचं, क्लिक करायचं आहे. त्यानंतर रेडी टू सबमिट रिक्वेस्ट मेसेज येईल, तिथे इन्फॉर्मेशन चेक करून नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. त्यानंतर काय करायचं आहे, रेडी टू सबमिट रिक्वेस्ट मेसेज असा येईल, स्क्रीनवरती आपल्याला समोर दिसेल. तर हा मेसेज कसला आहे, तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरली, तुम्ही जे तुमचे स्वतःचे डिटेल भरले ते बरोबर आहेत की नाही ते चेक करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट बटनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेटअप कम्प्लिटेड सक्सेसफुली असा मेसेज स्क्रीनवरती दिसेल.
तिथे फिनिश बटन वरती क्लिक करावे. त्यानंतर सेटअप आपल्याला स्क्रीनवरती सेटअप कम्प्लिटेड सक्सेसफुली असा मेसेज स्क्रीनवरती आपल्याला दिसन. तिथं फिनिश बटनवरती आपल्याला काय करायचं, क्लिक करायचंय आणि ते क्लिक केल्यानंतर आपला जो सेटअप आहे तर तो काय कम्प्लिटली सक्सेसफुली होतो आणि त्याच ठिकाणी आपला जो अँटीव्हायरस इन्स्टॉलेशनचा जो सेटअप आहे तर तो कम्प्लिटली सक्सेसफुली कंप्लीट होतो. आपली जी सिस्टीममध्ये जे अँटीव्हायरसचे सॉफ्टवेअर आहे तर ते रजिस्टर होतं किंवा मग आपली सिस्टीम प्रोटेक्टेड होते. कुठलाही व्हायरस आपल्या सिस्टीममध्ये अटॅक करू शकत नाही. मालवेअर नावाचा एक व्हायरस आहे, तोही सिस्टीममध्ये अटॅक करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आपला पिढी मित्रमैत्रिणींचा जर पिढी सिस्टीममध्ये जर जोडला तर तो व्हायरस आपल्या याच्यामध्ये सिस्टीममध्ये घुसू शकत नाही. हा जो अँटीव्हायरस आहे तर तो त्याला काय करणार आहे, स्कॅनिंग करून घेणार आहे. त्याचप्रमाणे जो अँटीव्हायरस आहे तर तो काय आपल्या सिस्टीमला अपडेट करणार आहे. आपल्याला जे मायक्रोसॉफ्टचे जे अपडेट आहे, आपण पायरेटेड OS वगैरे वापरतो, आपल्याला विंडोजचे अपडेट घेता येत नाही. पण जर अँटीव्हायरस सिस्टीम जर असेल तर त्याच्यामुळे जे मायक्रोसॉफ्टचे डेली जे काही अपडेट येतात तर ते आपल्याला घ्यायला भेटतात. आपल्या सिस्टीममध्ये अपडेट घेण्यास आपल्याला भेटतात किंवा मग आपल्याला ते यूज करण्यास भेटतात. त्याचप्रमाणे जी सिस्टीम आहे तर कुठलाही व्हायरस अटॅक होऊ शकत नाही. सायबर सिक्युरिटी, कुठलाही सायबर क्राईम वगैरे त्याच्यावरती होऊ शकत नाही. एखादा जर आपली सिस्टीम हॅक करण्याचा जर प्रयत्न जर करत जर असेल तर ते होऊ शकत नाही. त्याच्यासाठी वेब सिक्युरिटी वगैरे याच्यामध्ये ते फीचर आहे. त्यानंतर हॅकिंग वगैरे करत जर असं कोणी ॲज इट इज अशी सिस्टीम दुसरीकडे कधी कधी दिसते, हॅक होतात, भरपूर सिस्टीम काय होतात, हॅक वगैरे होतात. त्याच्यामुळे भरपूर असे आपले डेटा लॉस होतो. महत्त्वाचे जे आपले सॉफ्टवेअर वगैरे आहे तर ते जाण्याचे चान्सेस भरपूर असतात. महत्त्वाच्या फाईल वगैरे असतील, ऑफिस किंवा कंपन्यांचे डॉक्युमेंटेशन वगैरे जे काही असतात तर ते हॅक होण्यास हॅक होत नाही. ह्या अँटीव्हायरसमुळे याची खूप मदत होते. आपला जो आता इथे फ्युचर वगैरे आपण बघितले, आपली सिस्टीम प्रोटेक्टेड असते, नेहमी काय असते, प्रोटेक्टेड असते. त्याचप्रमाणे व्यवस्थित जलद गतीने चालण्यास सुरुवात होते. स्कॅनिंग वगैरे होतात, अपडेशन होतात. आता याच्यामध्ये भरपूर आपण एवढे फीचर वगैरे बघितले तर अचानक याच्यामध्ये काय स्कॅनिंग वगैरे होण्यास सुरुवात होतात. त्याच्यामुळे आपण जर आपली जर कुठलाही एखादा पिढी वगैरे असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळे आपले रिमोट डिव्हाइसेस वगैरे असतात तर आपण या सिस्टीमला जोडून तो काय जो व्हायरस आहे तर तो त्याच्यातून काढू शकतो आणि जो आपल्या सिस्टीमवरती व्हायरस अटॅक जो होणार आहे त्यापासून आपण काय करू शकतो, थांबवू शकतो. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण हे क्विक हील अँटीव्हायरस, क्विक हील टोटल सिक्युरिटी अँटीव्हायरसचं आज हे लेक्चर बघितलं. त्याच्यामध्ये बघितलं की हा अँटीव्हायरसचा उपयोग कशासाठी केला जातो, व्हायरस कसा स्टॉप केला जातो, त्याच्यानंतर त्याचे फ्युचर बघितले. त्याचप्रमाणे त्याच्या इन्स्टॉलिंग स्टेप बघितल्या. आपल्या सिस्टीममध्ये जो काही अँटीव्हायरस आहे तर तो कसा इन्स्टॉल करायचा, त्या स्टेप कशा आहेत. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म बघितला. त्यानंतर युजर फॉर्म बघितला. रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये जिथून तुम्ही घेता तर त्याचं टाकायचं इन्फॉर्मेशन, त्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन टाकायची. युजर इन्फॉर्मेशनमध्ये आपली व्यक्तिगत इन्फॉर्मेशन टाकायची. फॉर एक्झाम्पल नेम, मोबाईल नंबर जे काही असेल आपलं ते टाकायचं आणि त्यानंतर आपला जो सेटअप आहे आपण जी इन्फॉर्मेशन भरली तर ती व्यवस्थित आहे की नाही ते चेक केली. त्यानंतर आपला सेटअप काय होतं, कम्प्लिटली सक्सेसफुली होतो. आपली सिस्टीम प्रोटेक्टेड होते. अपडेटिंग स्कॅनिंग त्याचे चालू होता. व्हायरस अटॅक होतो, स्टॉप होतो. अशा प्रकारे क्विक हील टोटल सिक्युरिटीचं आज हे लेक्चर आहे ते आपण बघितले. याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा एक छोटा व्हिडिओ बघणार आहोत, जो सिस्टीममध्ये कसा इन्स्टॉल करायचा, तो अँटीव्हायरस कसा इन्स्टॉल करायचा, त्याचे स्कॅनिंग वगैरे कसे आहेत, त्याचे अपडेशन वगैरे कसे आहेत, आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. अशा प्रकारे आपलं जे आज क्विक हील टोटल सिक्युरिटी अँटीव्हायरस आहे त्याचं जे लेक्चर आहे तर इथे संपलंय. थँक्यू.